This is categorically for what? Jagannath Puri. Now, how many of you have been to Jagannath? किती लोकांनी जगन्नाथ पुरी बघितलेलं आहे? Okay, those who have seen, like, and those who have not seen, like, what have you seen in the Jagannath Puri? What is the Jagannath Puri known for? Jagannath Puri is known for रथ. कीवर्ड्स लिहून काढा. जगन्नाथ पुरीशी संबंधित असलेले कीवर्ड्स. रथयात्रा हे तुम्ही ऐकलेलं असेल जगन्नाथ पुरीच्या संदर्भात. अजून 12 वर्षांनी मूर्ती बदलतात. पिंडदानाचा विधी आहे. पिंडदानाचा विधी आपण सेपरेट भाग ठेवू. म्हणजे नॉर्मली वी डू इट ओनली फॉर रथयात्रा. लोकल पीपल डू इट. पिंडदानाचा विधी आहे रथयात्रा म्हणजे तिथे. बट इट इज कन्सिडर एज स्वर्गद्वार. पुरी इज कन्सिडर एज स्वर्गद्वार. रथयात्रा शंकराचार्याचं पीठ स्वर्गद्वार. अजून काय विशेषता तुम्हाला माहित आहे? गेले जरी नसलं तरी काय काय माहित आहे? म्हणजे धाम आहे ते शंकराचार्याचं पीठ आलं की धाम आलाच. घ्या ना, बिलकुल घ्या. कोणार्क घ्या. अजून करेक्ट. ऍक्च्युली the sequence is from left to right is Balram, Subhadra and Sri Krishna. It is indeed black. कृष्ण आहे. नाव कृष्ण आहे म्हणजे तो कृष्ण धवल पैकी कृष्ण आहे आणि हे धवल आहे. सुभद्रा के नहीं सामने है. अजून समुद्र किनारा आहे. एकावर एक काखंडे ठेवून शिजवतात. 56 भोग एक विशिष्ट प्रकाराने बनवतात. 56 भोग लावणं म्हणजे नैवेद्य. भोग म्हणजे इथे हा ते शंकराचार्य आले की धाम आलं. आणि रोज तो वरचा झेंडा बदलवतात. रोज नाही पण बदलवतात. लाईक देयर इज अ सेरेमनी ऑफ. रोज म्हणाले आम्हाला पाहिलं तर आम्ही. आणि तो पण सरळ पटपट 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 असा चढतो. अजून
जे गेले आहेत त्यांनी सांगावं, जे गेलेच नाही त्यांना कदाचित इतकं डिटेलमध्ये नसेल माहिती. साक्षी गोपाल That is another story associated, but it's okay. I can write this also. Sakshi Gopal. Note down the keywords which you can recollect related to जगन्नाथपुरी. सांग, सगळं सांगतो. हे जे कीवर्ड्स आले ते पहिले लिहून टाका. हा? आजारी पडतात. देव आजारी पडतात. पुरीतले देव आजारी पडतात. बीमार होते हो. यहाँ के भगवान बीमार होते. भुवनेश्वर जवळ नाही येते. इट इज इन द भुवनेश्वर. माणसं रथ ओढतात. स्वर्गद्वार माणसाच रथ ओढतात ना तिथे आहे. दरवर्षी मूर्त्या 12 वर्ष दरवर्षी नाही झालं ना. लेट अस सी if this is what is a temple. If this is what is a temple, these are the supplementary temples which are available around this main temple in Jagannath Puri. This is Puri temple, which is the main temple, what we call it as Jagannath temple. These are the places, these are referred to as all these four. These are all referred to as Hanuman Mandir. These are all referred to as Hanuman Mandir. This is Jagannath. This, the fifth temple, is known as Loknath. Now, this is Shankara. Loknath temple is of the Shankara. महादेवाचं मंदिर आहे. Now, पाचही टेम्पल्सला रिस्पॉन्सिबिलिटी डेझिग्नेट करण्यात आलेली आहे. One of the temple is referred to as Bedi Hanuman. बेडी हनुमान. बेडी म्हणजे त्याच्या पायात बेड्या टाकलेले आहेत. त्या हनुमंताच्या पायामध्ये बेडे टाकलेले आहेत. चारी बाजूला 1 2 3 4 चारी हनुमान म्हणून चारी हनुमानाचेच मंदिर आहे.
त्यातल्या एकाला बेडीमध्ये बांधून ठेवलेलं आहे. शृंखला, बेडी शृंखला, चेन. These are the responsibility of Hanuman is to rakshak. हालायचं नाही म्हणून वेडी बांधून हे सांगतो ना सर. लक्ष कोणाला मिळेल? हनुमानाचे चारी टेम्पल्स, चारी. These are the rakshak of the Jagannath Puri temple, actual temple. The Lokanath is basically Samvardak. This is basically considered as what? Samvardak. Now, Samvardak म्हणजे nourishment करणे. Samvardak is the nourishment. Like this the responsibility given to this temple is to nourish this particular temple, and responsibility given to this four is to have a rakshak facility. They chari rakshak. Now have you understood like the geography, topology, जे काही म्हणाल तुम्ही याला? This is how the पुरीची यात्रा समजा करायची असेल तर this is what 5 temples we have to see along with this main temple. Okay, now first of all we should understand what is the story behind Murti and Devta. Jagannath Puri, this is possibly one of the very rare places in which you will find God along with the family rather than with the consort. म्हणजे विष्णू लक्ष्मी बरोबर असणे किंवा शंकर पार्वती बरोबर असणे, श्रीकृष्ण राधे बरोबर असणे is a very common phenomenon. But this is one of those few places in which Sri Krishna is along with the entire family. And family of what? It is like somebody has told me that Balram, Subhadra and Bhav, this is what it is assembly of siblings. If you observe very carefully, I will tell you the story behind this, but if you observe the Murti, this is basically put in a exalted state. आश्चर्यचकित करने वाली अवस्था. If you look at you will find that eyes wide open, and it is आश्चर्यचकित अवस्था, and then we call it as frozen state. The Murti in the Jagannath Puri is basically it is assumed to be in frozen state. Frozen state. Now, when it is in frozen state, what does it mean? स्तब्ध अवस्था आहे, पण म्हणजे त्याचं अजून वाईडर इम्प्लिकेशन. स्नॅपशॉट म्हणतो आपण त्याला. स्नॅपशॉट. Snapshot. Now this snapshot is what is frozen avastha. This is what is the frozen state. Now that is why possibly this is the only place wherein you will find the deity of Sri Krishna, or for that matter any deity, in half finished state. Like he was hinting at, hands are missing. Hands are there, but they are again in a frozen state.
they are not placed in a like a normal this thing or like having chakra or anything like that. You will find hands getting protruding out of the body, and it is again in a very frozen state. Everything is frozen, and to indicate that state, wood is like it is that state which is trapped. It is a trapped state. Have you understood the nature of the deity, like nature of the मूर्ती? मूर्ती कशी आहे? त्यातली जी मूर्ती आहे, it is in a frozen state. लक्षात आलं? Is it clear or not clear? Clear to everybody? Now, basically, having understood this much, now we will require to find out why is that this is in a frozen state. Why? Like, what's the purpose? What's the story behind it? Now, the story appears in Bhagavatam. Like, there is a direct reference. श्रीकृष्णाच्या like याच्यामध्ये it's a question arises, why is that Krishna not along with the पट्टराणीज, like रुक्मिणी नाही, तुमची राधा नाही तिच्याबरोबर, हे सगळं फॅमिली अफेअर आहे. वाय इट इज सो? बलराम आणि श्रीकृष्ण ज्या वेळेला बाहेर होते, म्हणजे महालात नव्हते, त्यावेळेला पट्टराण्यांना ही इच्छा झाली की हा श्रीकृष्ण गोपींबरोबर करायचा काय, लाईक व्हॉट एक्झॅक्टली व्हॉट दॅट स्टेट, की ते काय होतं, काय एक्सपिरियन्सेस होते गोपींचे. म्हणून त्यांनी गोपींना महालात बोलवून त्यांच्याकडनं विचारपूस सुरू केली. like the gopis were telling exactly what was the feeling, and then how exactly they experienced Sri Krishna, and then there was a discussion going on, and all the like consorts of the Sri Krishna, they were present, Pattaranis were present. यांचं हे डिस्कशन जे होतं हे सांगत असताना ऍज युजल गोपी परत देहभान विसरल्या. वो जो अवस्था है that has been experienced by Pattarani girls. Now, since they were inside a particular room, Subhadra was stationed outside to ensure that nobody enters. So Subhadra was sitting there as a chowkidar. And then inside, this was going on, experience was shared, and at that time, Gopi lost their consciousness. देहभान विसरले, आणि त्याच्यामुळे पट्टराणींनी पण आपलं देहभान सगळं विसरून गेले. आणि त्यांचा तो कॉस्मिक डान्स ज्याला आपण म्हणतो, ती जी श्रीकृष्णाच्या रासलीला जो प्रकार आहे, त्या लास्ट लीलेचं वर्णन दॅट वुड बी देअर, अँड देन इट वॉज बिंग शेअर्ड बाय दीज फिमेल्स ओनली. हे फक्त इथे यांचं ते एक्सपिरियन्स चालू होतं. Subhadra was sitting outside, and she was supposed to ensure that nobody would come. And at that time, Balram आणि कृष्ण आले. बलराम आणि कृष्ण आले. आता हिनी त्या आतमध्ये, जोपर्यंत हिला माहित नव्हतं आतमध्ये काय चालू आहे, हे तिघं आले तर आता त्यांना अडवून त्यांनी ते दृश्य आतमधलं बघितलं की हे देहभान विसरून गोपींचं पट्टराणींना ते डिस्क्रिप्शन चालू आहे रासलीलेचं. अँड दॅट इज वाय हा जो स्नॅपशॉट आहे ते इतकं रमणीय दृश्य होतं की जे पाहणारे जे होते हे तिघं, दे ऑल्सो लॉस्ट देअर कॉन्शियसनेस. दे गॉट इन टू अ फ्रोझन स्टेट. आश्चर्यचकित आ पासून पाहत राहिलो आपण, जसं म्हणतो ना, हा जो प्रकार झाला आतलं जे दृश्य पाहून, त्या दृश्याचं सादरीकरण इज व्हॉट इज दी डेटी
पिक्चराइज इन द फॉर्म ऑफ व्हॉट बलराम, सुभद्रा आणि श्रीकृष्ण. ते कोणाकडे बघतात आहे? त्यांचं जे आपण जे स्वरूप त्यांना जे बघतोय आपण ते आतलं ते दृश्य बघतात आहे. ते दृश्य पाहून त्यांना इतकं आश्चर्य होत आहे, दे गॉट इट इन टू व्हॉट एक्झल्टेड स्टेट, हाय एक्झल्टेड स्टेट, अँड दे गॉट इन टू अ फ्रोझन स्टेट. अँड दॅट इज वाय वी सी these three are basically looking inside. This is what is the darshan of inside. Sri Krishna getting darshan of own Rasa Leela. This is the beauty about it. त्याच्याच लीला, त्याच्याच गोपी, त्याच्याच पट्टराणींना सांगत असताना, त्यांनी पाहिलं असताना त्याला जे आश्चर्य झालं, त्या अवस्थेमध्ये ज्या वेळेला देव गेला त्या अवस्थेचं त्यांनी सादरीकरण केलं. आर यू गेटिंग द थिंग्स क्लिअर ऑर नॉट? की ह्यांचे फ्रोझन स्टेट का आहे अँड व्हॉट इज दॅट फ्रोझन स्टेट? इज इट गेटिंग क्लिअर? स्टोरी इज गेटिंग क्लिअर. अँड दॅट इज वाय द deity or the deities at Jagannath Puri is with Krishna, Subhadra and Balram. And then as usual, since these three were there at that time, inside these were there, and then inside they got to know that these are looking at us, so they got angry. And then म्हणून मग तो घर सोडून जातो. And he रागवते मग लक्ष्मी, किंवा तुम्ही चोरून मला, म्हणजे हे आमचं दृश्य पाहत होतं म्हणून. मग देन देर इज अ रुसवा फुगवा. तिचं ते रागवणं झाल्यानंतर ती घर सोडून जाते. आणि म्हणून मग तिला मनवण्याकरता मग हे जातात आपल्या जन्मस्थळी. मग ती रथयात्रा निघते. मग तिथून येताना ती पण गेलेली असते. आई म्हणजे साहेबही रागवले आणि मॅडमही रागवल्या. मग ते साहेब घर सोडून जातात, पण मॅडम दुसरीकडे असतात. मग ते आपलं घर सोडून मग ती रथयात्रा जी निघते, ती रथयात्रा यांना आपल्या जन्मगावी घेऊन जायची असते. ते 2 किलोमीटर दूर त्यांचं जन्मस्थळ म्हणून एक मानण्यात आलेलं आहे. ते जगन्नाथपुरीपासून 2 किलोमीटर दूर ते एक मंदिर आहे. त्या मंदिरात जाऊन ते राहतात. तर त्या मंदिरापासून, म्हणजे पुरीच्या मंदिरापासून इथपर्यंत जाण्याची हे जे 2 किलोमीटरचा डिस्टन्स आहे, इट टेक्स 1 डे. 24 तास लागतात. त्यावेळेला हे सगळे माणसं ओढतात. मग आता हा घर सोडून गेलेला असतो म्हणून इथे माणसांची मक्तेदारी असते. मग तो एका महिन्यानंतर वापस जातो. तो वापस जाताना बायका रथ ओढतात. आणि वापस जाताना 10 लाख लोक येत नाहीत. वापस जाताना फक्त लोकल लोकच येतात. लाईक वी गेट द लोकल पीपल अराउंड देअर, अँड देन गोईंग बॅक is not that ceremonious as getting out of that place. That is more ceremonious. So we get huge amount of people collected at this juncture, like getting out. Then there are stories. This is what is the basic thing. When he comes, first of all, like तू घरी घेण्याकरता ही लक्ष्मी नाही म्हणते. ती नाही म्हणते तर मग तिला मनवण्याकरता लक्ष्मीचं मंदिर आहे याच परिसरात, बाहेर नाही आहे, याच परिसरामध्ये लक्ष्मीचं मंदिर आहे. तर त्यांनी फर्स्ट ऑफ ऑल तिथून त्यांचा प्रसाद त्या लक्ष्मीच्या मंदिरात जाईल. त्या लक्ष्मीने कन्सेप्ट दिल्यासारखं, तुम्ही माझ्याकडे पहिले आलात, मला मान दिला म्हणून आता तुम्ही आपल्या जागेवर जाऊन बसू शकता, असं म्हणून मग ते तिथून जाऊन आपल्या जागेवर. दिस इज अ स्टोरी अराउंड इट. बेसिक थिंग इज दॅट धिस फ्रोझन स्टेट, हे त्यांचं जे दृश्य आहे हे नारदांनी बघितलं. नारद तर नारदांनी बघितल्यामुळे नारदाला त्यांनी वर दिला की तू एवढा पुण्यवान की तुला हे आमचं तिघांचं, लाईक यू आर सो ब्लेस्ड दॅट यू कुड पर्सनली सी धिस फ्रोझन स्टेट. तर तुम्ही आम्हाला काही वर मागू शकता. तर नारद हा फार दयाळू माणूस आहे. तर त्यांनी आपल्या सारख्यांची व्यवस्था करून दिली की भगवान हे तुमचं जे स्वरूप आहे ते स्वरूप प्रत्येकाला दिसो. मला तर दिसलंच, पण मी तुम्हाला असा वर मागतो की जेणेकरून हे रूप तुमचं, ज्या दर्शनामुळे मला वर मिळाला, हे दर्शन इतर सर्व मानव जातीला व्हावं.
ही त्यांनी त्याच्याकडनं हा वर मागून घेतला. त्यावेळेला श्रीकृष्णाने म्हटलं तथास्तु. आणि म्हणून मग हे फ्रोझन स्टेटचं नारदाच्या पुण्यामुळे आपल्याला त्यांचं दर्शन होतं. आता जो कोणी जगन्नाथपुरीचं दर्शन घेईल तो बाय डिफॉल्ट पुण्यवान झालेला असतो, कारण त्याला तेच दर्शन मिळालेलं असतं जे दर्शन नारदाला मिळालेलं असतं आणि ज्या दर्शनामुळे नारदाला वर मागण्याचा अधिकार मिळालेला असतो. आलं लक्षात? त्याच्यामुळे एक्झॅक्ट सेम स्नॅपशॉट जो नारदाने बघितला तोच त्याच्यामध्ये पूर्ण त्यांनी ठेवलेला आहे. अँड दिस इज व्हॉट इज हाऊ दिस गेट्स इन. नाव once we understand this, now we have to understand what the Pur means. Jagannath Pur or Jagannath Puri, like Puri is basically Pur. What Pur means? Pur means what? बोलता ना मैं एक घंटे बात करता. हाँ, एक घंटे में बात करता, क्लास ले रहा हूं. नाही, ते पौर आहे. पौर पूर, पुरी आणि पूर म्हणजे नगर किंवा नगरी, नगर शहर आणि त्याच्यात राहणारे पौर, आणि त्यातला सगळ्यात मोठा म्हणजे महापौर. पुरात राहणारे पौर आणि त्यांच्यापैकी सगळ्यात मोठा तो महापौर, म्हणून त्याला आपण महापौर. या दृष्टीने तुम्ही महापौराकडे बघा, थोडं तुम्हाला त्यालाही बरं वाटेल. मग हे कोणाचं पूर आहे? हा एक ऍस्पेक्ट झाला, हे लक्षात ठेवायचं. दिस ऑन दिस ऍस्पेक्ट वी विल गेट बॅक. नाउ सेकंड ऍस्पेक्ट इज दॅट नारदाच्या आशीर्वादामुळे किंवा नारदाच्या वरामुळे आपल्याला त्यांचं दर्शन झालेलं आहे. येस ऑर नो? ऍब्सोल्युटली. आता हे जे दर्शन झालेलं आहे, this is regarding the exalted state, and then this exalted state, if you want to experience, what are you supposed to do? If you want to experience exalted state like God has experienced, what are you supposed to do? Exalted is clear to everybody or not? The word exalted means what? आश्चर्यचकित. मी नेहमी सांगत आलो, एक्झल्टेशन इज सुखद आश्चर्य. सुखद आश्चर्य इज एक्झल्टेशन. हे लिहून ठेवा वाटलं. हा एक आमच्या नवीन न्यू बॅचवाल्यांना हा शब्द पुढे पुष्कळ वेळ कामात येणार आहे. प्लॅनेट्स हॅव एक्झल्टेड स्टेट, सो दॅट यू शुड रिमेंबर. हा एक्झल्टेशन, एक्झल्टेड हे शब्द परत परत येते. एक्झल्टेड स्टेट इज सुखद आश्चर्याचा धक्का. धक्का आ वाचून पाहत राहिला आपण ज्याला म्हणतो धक्का बसला, पण तो सुखद पाहिजे, दुःखद नको. सुखद असेल तर एक्झल्टेड आणि दुःखद असेल तर डेबिलिटेटेड. सुखद आश्चर्याचा धक्का इज व्हॉट इज कन्सिडर ॲज एक्झल्टेशन. माणसाला सुखद आश्चर्याचा धक्का बसण्याकरता त्याला काय करावं लागेल? नाही, कुठलेही इन जनरल सांगा. घटना घडली पाहिजे, जोरदार घटना. जोरदार घटना. आता नुसती जोरदार म्हणून आपण ती घटना तर जोरदार नाही करू शकत. आनंद झाला पाहिजे, लॉटरी लागली पाहिजे. नाही, विचार करा. एक आहे गोष्ट आपल्याला, एक आहे. हा, अरे अनएक्सपेक्टेड गेन अँड अनएक्सपेक्टेड लॉस, लाईक इट इज परसेप्शन. दाऊदला अनएक्सपेक्टेड लॉसेस झाल्याने, माणसं मेल्याने सुखद धक्का बसेल. लाईक यू डोंट गेट इन टू दिस थिंग की सुखद धक्का बसायचा असेल. अच्छा चला ठीक आहे, हाऊ विल यू मॅनिफेस्ट इट? कशामुळे बसेल ही घटना झाली? कुठल्या तरी घटनेने, चांगले किंवा वाईट डिपेंडिंग ऑन युअर नेचर,
त्यांनी तुम्हाला सुखद आश्चर्याचा धक्का बसेल. हाऊ विल दॅट बी मॅनिफेस्टेड? त्याचं मूर्तीकरण कसं, ते समोर कसं आहे, हाऊ विल बी एक्सप्रेस्ड? एक्सप्रेस कसा होईल तो? हाऊ विल यू एक्सप्रेस दॅट यू हॅव एक्सपिरियन्स? नाचायला लागेल. लाईक in general term, all of us, like forgetting about whether it is a lottery, somebody said it is lottery, 1 crore तर लागलं वगैरे तर, but in general, assume that it is a one-day match, it is one-day final match of the World Cup, and then India and Pakistan playing, and India beating Pakistan by huge margin. जल्लोष. then याला सुखद आश्चर्याचा धक्का असेल तर तुम्हाला एक गोष्ट निश्चित करायला लागेल, देहभान विसरावं लागेल. देहभान समजा तुम्ही नाही, देहाचं भान राहिलं तर तुम्ही सुखद आश्चर्याचे धक्के घ्या, दुःखद कुठलंही दॅट विल नेव्हर बी देअर इन अ फुलेस्ट एक्सटेंट. यू कॅनॉट हॅव अ मॅच्युअर्ड रिएक्शन ऑफ जॉय. इट हॅज टू बी देहभान विसरून, इट हॅज, यू हॅव टू लूज दॅट. देहभान विसरणे याला आपल्या भाषेत काय म्हणतात? नाही, ध्यान कशाला लागेल? देहभान केव्हा विसरलं जाईल? नाही, देहभान त्याचे माणूस विसरत नाही. त्या क्षणाला तुम्ही देहभान विसरलं तर तुम्हाला एक गोष्ट त्याचा त्याग करणं भाग आहे, नाही तर तुम्ही देहभान नाही विसरू शकत. अहंकार. अहम, देह म्हणजे अहम ना, तो त्याच्यावर तुम्ही गेले, त्याला विसरले की मी कोण आहे, तो अहम तुम्ही सोडला. द मोमेंट यू फॉरगेट हू आर यू, वेअर आर यू, व्हॉट आर यू, अँड व्हॉट इज अ प्लेस, when you forget all these things and then get out your, like you show your expressions, then we say that yes, it is Devan Visarane, and then it is essentially maybe a fraction of a second, but that particular moment is what we say that now you have totally surrendered your ahankar. If you look at it, may be fraction of a second, for a moment, even fraction of a moment also. But if it has to be there, unless and until you get into this, you cannot consider that yes, we have experienced it. Devan Visarne essentially will be done when you surrender your ahankar. And ahankar is seen in astrology from what? Ahankar is always regarding 9th house. Ahankar is always, note it down. Ahankar is always because of 9th house. मी मगाशी म्हटलं 9th house. It is basically धर्म, धारण करणे, आकार. Your basic existence is basically 9th house. That is why malefics in the 9th house will damage your existence. Benefic in the 9th house will always flourish your existence. Shubha 9th house मध्ये will always be good. Papa 9th house will always be bad, because that will always challenge your ahankar. Shubha will allow you to lose your ahankar. Papa will not allow you to lose your ahankar. आलं का? लक्षात आलं का? Yes or no? 9th house? नाही, नंतर. Is it getting clear? How this state gets related to 9th house? Is it clear or not? Now, having understood that it has something, Puri basically has something to do with 9th house. Now, this is the exalted state. This exalted state is regarding the 9th house. They are basically looking at a picture of Rasa Leela, Leela which you had
Sri Krishna itself looking at the Leela which he had, this is an inside story about the ninth house. Ninth house inside story is basically Navamamsha. हे लिहून घ्या, जे नवीन आहेत त्यांनी नुसतं लिहून घ्या की हा जो डायग्राम आहे याच्यामध्ये धिस इंडिकेट नाइन्थ हाऊस, आणि ही जी खोली आहे ज्याच्या आतमध्ये ही जी लीलांचं वर्णन चालू आहे आणि जे हे श्रवण करून राहिले, दिस इज बेसिकली सूक्ष्म निरीक्षण ऑफ द नाइन्थ हाऊस विच इज नथिंग बट नवमांश. हा डायग्राम काढून ठेवा वाटल्यास. नाइन्थ हाऊस सूक्ष्म निरीक्षण करत असताना जी एक्झल्टेड स्टेट तुम्ही प्राप्त केली, ती अवस्था, त्या अवस्थेतलं तुमचं जे चित्रीकरण आहे, दिस इज व्हॉट इज इंडिकेटेड बाय दिस थ्री. And that is why it is frozen state. And that is why it is half finished. Ahankar will never finish. तो क्षण झाला की तो पुन्हा उफाळून गेले. येईलच. It will always have that. Is it okay? Now, look at this. It is पूर. हा एक अहंकार आहे. याला विसरायला कोणाचा आहे? अहंकाराचा त्याग तेव्हाच होईल ज्यावेळेला तुम्ही देहभान विसराल. देह इज बेसिकली व्हॉट? पूर. ही तुमची नगर आहे, ही तुमची रचना आहे. दिस इज व्हॉट इज युअर रचना. दिस पूर इज बेसिकली इंडिकेटेड, युअर बॉडी इज इंडिकेटेड बाय विच हाऊस? लग्न और फर्स्ट हाउस. म्हणजे नाव इफ यू ड्रॉ द डायग्राम, दिस इज अहंकार त्याग अवस्था और देहवान. This is where you forget that you are somebody. This is where you forget, this is exalted state wherein you have lost everything. And through this window, you are trying to get into Navamansha. Navamansha is basically, like we will get into that later on. But this is what is a window. You want to forget that you are Deha, you want to forget that it is your Aham, that is indicated by Deha. So that gives you ability to get it into what? The first house. Are you getting it clear or not? Now, this particular 1, 2, since it is a window getting about the past and exaltation in the past, picturization of the past and you looking at it in present and becoming exalted, by that you surrender your ahankar, by that you live or you forget about your lagna, is what is work given to the Narada. That will make future of everybody secured, and this is where you get it into this trikona.
The Kona word of Kona Adik Arka. It's Konarka. Arka is basically Ravi. Now why Ravi? Kon Guru, Kon Buddha. Why it is related to Ravi? Why not any other planet? Kon Chandra. असं नाव का नाही दिलं त्यांनी? Why it is Kon Arka? Means why it is Kon Ravi, related to Ravi. Not ahankar to आहे. It is, but like one important aspect which Konark has to indicate is this is what is wheel of time. This is what is wheel of time. Wheel of time is basically governed by Ravi, and that wheel of time is basically and where it originates and what is eternal. It originates from the ninth house and will always be there in the ninth house. So when we look at this, what is Ratha Yatra basically? Somewhere we have written Ratha Yatra. If you have seen the Ratha, have you seen the Ratha? Okay. What is the beauty about Ratha? कुठलाही रथ बघा, म्हणजे आता आजकालच्या मोटर होईल, चाक असतात, चाक नक्की काय असतं, गोल असतं. इट इज व्हील, अँड व्हीलची ब्युटी काय आहे? गोल मेज परिषद होते, गोल मेज, स्क्वेअर मेज नाही होत कधी. राऊंड टेबल कॉन्फरन्स होते. मागे एकदा सांगितलं होतं मी, राऊंड टेबल कॉन्फरन्स का होते, स्क्वेअर टेबल कॉन्फरन्स का नाही होते? राऊंड इज, there is no ranking. There is no ranking. In round shape, there is no ranking. This is one feature. Second feature about round is that हा समजा राऊंड असेल, since there is no ranking, every point can be considered as start or finish. Everything is at same level. So that is why this round many people consider as one single line also. It's the one thing, or you treat it as this thing, any point can be considered as the starting or finish, end point. This is the beauty about this. And in order to see, if you fix up outside that round some particular point, then you will observe that of this wheel, या wheel मध्ये जे points असतील, they will repeat and will appear over here again and again. There is a cycle, and that cycle is what is indicated, that your past becomes the present, and that is how you get the future, and therefore eternal is past. What is Satya as far as Jagannath is concerned? Satya at Jagannath is only past. जगन्नाथचं जे स्वरूप आहे, त्या स्वरूपामध्ये what we have to, usually in other places we consider what is Satya, whatever is present. Rest everything is Maya. At Jagannath, your past is Satya, present is always Maya. Jagannath is a place wherein you will have to consider that past is the Satya, which is always likely to remain. In this past, you will find the present as well as your future. Past will have both the states. Are you getting it clear or not? Yes or no? नहीं लक्ष्य चल. See, the wheel of time moves in a forward direction. Wheel of time always moves in a forward direction, if you consider this as a forward direction. Now over here, if this is what is present, this essentially becomes past, and therefore this becomes future. Now when this thing happens,
वी से दॅट इट इज अ नॉर्मल बिहेवियर ऑफ द टाइम. काळ हाच नेहमी समोर सरतो. तर जितका समोर चालला तितक्या मागच्या गोष्टी पास झाल्या. जिथे आहे तो ते वर्तमान आहे आणि जे पुढे येणार आहे ते फ्युचर आहे. दिस इज अ नॉर्मल स्टेट which we experience all the while. But when you get it into Jagannath, what happens is that this past becomes your present and future is also your present. And therefore your past is what is Satya. That is why it is frozen. हा जो प्रेझेंट आहे हा समोर इथे काळाची गती तुम्ही थांबवली आहे हे लक्षात घ्या. इथे इथे थांबलेला आहे आणि या अवस्थेमध्ये सगळं जे आहे ते पास्ट आहे. पास्ट इज सत्य. सो धिस इज अवेलेबल फ्रोझन स्टेट आहे. इफ यू लुक एट दी तुम्ही त्याच्या मूर्ती बघितल्या तर तो थांबलेला आहे त्याच ठिकाणी आहे. तर आता हा जो पास्ट आहे त्याच्या बरोबर हा थांबलेला आहे. इट इज पीपिंग इन साइड आणि त्याच्यामुळे तो थांबला आणि तो थांबला त्या स्टेटमध्ये उभं झाला. तर पास्टच्या बरोबर तो थांबलेला आहे. तो पास्ट इज अवेलेबल इन प्रेझेंट अँड पास्ट इज कन्सिडर सत्य इन जगन्नाथपुरी. पास्ट कंटेन्स एव्हरीथिंग. नॉर्मल आयुष्यामध्ये आपण प्रेझेंट पास्ट अँड फ्युचर डिफरन्शिएट करतो. जगन्नाथपुरीला हे डिफरन्शिएशन नाही आहे. जगन्नाथपुरीला इट इज ओनली पास्ट. सो इट इज ॲज दोज हू आर अवेअर इन ॲस्ट्रोलॉजी पास्ट इज बेसिकली विच हाऊस. पास्ट इज ऑलवेज 9th हाऊस. वडील इज ऑलवेज 9th हाऊस. 5th इज ऑलवेज मुलगा. त्याच्यामुळे फ्युचर इज 5th हाऊस. दिस इज भविष्य. दिस इज भविष्य. दिस इज भूत अँड दिस इज वर्तमान. ज्यांना माहित नाही त्यांनी लिहून घ्या. Those who are not aware, draw this diagram and write it down. 9th house is always Bhut. 5th house is always Bhavishya. And Lagna is always what? Vartaman. Now since Jagannath Puri is basically exploration of the past, 9th house gets elevated, like 9th house is enhanced by mere visit to Jagannath Puri. Now when the 9th house is also considered as Bhagya. 9th house is also considered as Bhagya. So by mere visiting to Jagannath Puri, you are basically enhancing the 9th house and you are supposed to experience the same thing which Lord has experienced at Puri. By getting it into an exalted state, you will try to see only your Bhut and you will try to have a frozen state of your present in the form of having only past. And therefore from there, you will then get it into the exploration of the 9th house. And Ahankar त्यागना करता, unless and until you lose your ego, that is what we roughly translate Ahankar to, you will not experience the beauty about 9th house. And that can be done only when you peep inside, when you see inside. This is no more. And that is why all the deities, तुमच्या ज्या देवता आपण काढतो, देवताचं नामस्मरण केल्याशिवाय एखादा 33 कोटीपैकी एखादा देव तुम्हाला चूज करायचा आहे. ऑल दोज देवताज आर बेसिकली कॅल्क्युलेटेड फ्रॉम द 9th हाऊस विंडो अँड दॅट इज व्हॉट वी कॉल इट एज नववंश. दोज वर अवेअर की नववंशाचा जगन्नाथपुरीच्या संदर्भातला उपयोग हा जो आहे की तुमच्या करता तुमच्या या हे जे नगर आहे तुमचं शरीर म्हणजे याचा पास्ट समजा तुम्हाला एनहान्स म्हणजे त्याचा वर्तमान एनहान्स करायचं असेल तर पास्ट एनहान्स करायचा आहे. पास्ट एनहान्स करायचा म्हणजे अहंकार सोडायचा आहे. अहंकार सोडण्याकरता तुम्हाला एखाद्या देवतेचं नामस्मरण करावं लागेल. ते नामस्मरण करण्याकरता तुम्हाला नववंशामध्ये जावं लागेल. आणि ज्यांना ऍस्ट्रोलॉजी थोडी बहुत माहित आहे, ऑल दी डेटीज जितक्या काही देवता तुम्ही काढता समोरच्याला उपचाराकरता देण्याकरता किंवा ज्याचं नामस्मरण त्यांनी करावं, they are all to be calculated from 9th house. And that can be easily done by the person who has visited to this Jagannath Puri. म्हणून अशी एक प्रथा आहे की जगन्नाथपुरीचं ज्यांचं दर्शन झालं ते नारदासारखेच झाले.
जे लोक म्हणजे जे लोक आजपर्यंत जगन्नाथपुरीचं दर्शन घेऊन आलेले आहेत, दे आर विथ द सेम पॉवर ॲज नारदा हॅज रिसिव्ड इन द फर्स्ट प्लेस. त्याच्यामुळे त्यांच्याकडे पण तशी तितकेच पुण्यवान, कारण भाग्य आहे. 9th हाऊस एलिव्हेट झालं की भाग्य होईल, ते पुण्यवान समजलं जातं. पुण्यवान माणूस कुठे जातो म्हणून ते काय आहे, पण स्वर्गात जाण्याकरता काय आवश्यक आहे, म्हणून तिथे मृत्यू आला पाहिजे असं लोक म्हणतात. आणि म्हणून मग तिथे मृत्यू आला नाही तर मग कमीत कमी शेवटचे कर्म तरी माझे तिथे झाले पाहिजे, म्हणून मग तिथे पिंडदानाची विधी. किंवा या ठिकाणी समजा माझ्या बाकीचे उर्वरित झाले तर मला मग तिथे स्वर्गामध्ये एंट्री डायरेक्ट, कारण मी पुण्यवान. इट इज ऑल रिलेटेड टू 9. आलं लक्षात? गेटिंग इट क्लिअर नाव. व्हॉट अबाउट दिस वाय श्रीकृष्णाच्या समोर हनुमंत का ठेवला? रामाच्या समोर हनुमंत इज ऑब्वियस चॉईस, पण श्रीकृष्णाच्या समोर हनुमंत का ठेवला? थोडं नाही असं म्हणजे थोडं यू कॅन अप्लाय, पण बॅचलरनेस आणि श्रीकृष्णाचा म्हणजे त्यांनी त्याच्याकरता का बसवलं असेल? पण दुसरा कोणालाही बसवू शकला. वाय हनुमंत? श्रीकृष्णाला प्रोटेक्शनची काय आवश्यकता? सगळ्यात श्रीकृष्णाच्या मंदिरामध्ये तुम्हाला हनुमंत समोर दिसतो. ब्रह्मचर्य इट इज बेसिकली काय आहे की त्याला 2 स्टोरीज आहेत. एक तर तुम्ही महाभारतात वाचलं का? महाभारतामध्ये हनुमंताचा उल्लेख आलेला आहे. एक तर तो तिथे बसलाय वरती ध्वजावर. त्याचा उपयोग कसा केलाय त्यांनी? ध्वजावर बसलाय. आणि दुसरा उपयोग भीमाबरोबर आहे. एक अर्जुनाबरोबर आहे आणि एक भीमाबरोबर आहे. पहिले अर्जुनाबद्दल कोणाला माहित आहे? अर्जुनाचा आणि भीमाचा संबंध कुठे आला? तो अर्जुनाच्या रथावर जो ध्वज आहे त्या ध्वजावर तो कपी बसलेला आहे. कपी ध्वज म्हणतात ना. अर्जुनाचा रथ इज बेसिकली कपी ध्वज. तर त्याचा काय उपयोग होता? हे काय झालं तुम्हाला मागे सांगितलं होतं ना. इट इज बेसिकली तू ज्या वेळेला यांचं युद्ध चालू झालं कर्णासोबत, अर्जुनाचं कर्णाचे युद्ध चालू झालं त्यावेळेला अर्जुनाने त्याच्यावर खूप वार वगैरे केले. कर्णाने इतकेच केले, त्याला पलटवले. तर अर्जुनाला असं वाटायला लागलं की हे सगळं जे मी करतोय करणं तर काय, आय एम कॅपेबल ऑफ. तू नुसता बढाया मारतो आणि त्याच्यात काय नुसतं वाक चातुर्य जास्त आहे, पण असली पराक्रमी मीच आहे. मग श्रीकृष्णाने त्याला समजवण्याचा प्रयत्न केला की नाही, तो तुझ्या तितका तुल्यबळ आहे. मी तुझ्या बरोबर असल्यामुळे त्याचा पराक्रम इतका दिसत नाही. श्रीकृष्णाचा सगळ्यात मोठा कॉम्पिटिटर अर्जुन होता. त्याला श्रीकृष्णाची बरोबरी करण्यामध्ये भल्ला उत्साह होता. तो सतत श्रीकृष्णाची बरोबरी करे प्रत्येक वेळेला दर ठिकाणी. म्हणून त्यांनी म्हटलं की अर्जुन श्रीकृष्णा समजा हे खरं असेल तर तू कृपया 2 मिनिटं याच्या बाहेर येऊन जा. ठीक आहे म्हणे, तुला असं वाटत असेल की तुझ्या स्वतःच्या बळावर तू कर्णाशी लढतोयस, ठीक आहे. श्रीकृष्ण उतरून गेला. त्याचं युद्ध चालू होतं तरी सगळं चालू होतं. मग अर्जुनाने सांगितलं झालंय की बघ तू नाही आहे तरी तर माझं बढिया युद्ध चालू आहे आणि तो तर घाबरून राहिला. मग श्रीकृष्ण हसला. त्याला काम एक तू काम कर म्हणा. कारण तोपर्यंत अर्जुनाने त्याचा रथ वगैरे मोडून टाकला, त्याचे धनुष्यबाण तोडून टाकलं, पुष्कळ पराक्रम केले त्यांनी पटापट. पहा म्हणे माझ्या तर रथाला काहीच झालं नाही म्हणे, तुझ्या त्याचं तर सगळं उद्ध्वस्त झालं म्हणे, तूही नाही म्हणे समोर. तर त्यावेळेला मग अर्जुन हसला. अर्जुन म्हणे तुला पाहायचं आहे ना म्हणे त्याची काय पॉवर आहे, एक काम कर तू उतरून जा. त्याचा तो बाण जो येतोय आता त्याचा रथलेस बाण आहे. आता तो रथावरही नाही आहे. तो जो आता बाण मारेल त्याच्या आधी तू खाली उतरून येऊन जा म्हणे. अरे मी रथावरून कसा उतरीन म्हणे, क्षत्रियाला सोबत नाही म्हणायचं.
अच्छा ठीक आहे म्हणे, मग आता तू उतरू नको म्हणे. तो कपिध्वज मला देऊन टाक. तो कपिध्वज उतरवून त्यांनी आपल्या हातात घेतला. पहिला जो बाण लागला त्याच्यामध्ये तो रथ चकनाचूरून गेला. अर्जुनाचा अख्खा रथ तो जसा कपिध्वज उतरला त्याच्याबरोबर त्याचा एका कर्णाच्या बाणाने पूर्ण चकनाचूरून गेला. आणि तो लाईक अगेन इट वॉज इन एक्झल्टेड अँड शॉक स्टेट की तो दुःखद धक्का होता. इट वॉज नॉट सुखद धक्का टू अर्जुन. हनुमंताचा महाभारतातला रोल हा अर्जुनाचा अहंकार उतरवण्याकरता. नंबर 1. सेकंड, भीमाशी त्याचा संबंध कुठे आला? दोनच लोकांशी आला त्याचा संबंध. भीमाचा संबंध कुठे आला? तो सहस्त्रदल कमल शोधण्याकरता गंधमादन पर्वतावर जाण्याकरता निघाला द्रौपदीच्या म्हणण्यावर की हे तर सगळे बाकी माझे बाकी बेकार आहे म्हणे, तू एकच आहे, जे जे मला पाहिजे ते आणून तिने उचकवलं त्याला. तर तू निघाला असताना हा हनुमंत त्याला रस्त्यात भेटला. आणि तो भेटला ॲज अ कपी, ॲज अ वानर. त्यांनी त्याला आपली ओळख नाही देऊ दिली. अँड रेस्ट ऑफ द स्टोरी शुड बी अवेअर, एव्हरीबडी शुड बी अवेअर की ती सेफ्टी त्याला उचलता नाही आली. त्याचाही त्यांनी अहंकार तिथे घालवला. पण सगळ्यात मुख्य घटना जी आहे, हे जर कॉमिक्समध्ये आपण एवढंच वाचतो, त्याच्या पुढचं जे आहे की त्यांनी तो का अडवला. अहंकार तो उतरवला इज अ सबसिक्वेंट ऑफशूट. व्हॉट वॉज द बेसिक रिझन ऑफ हनुमंत सिटिंग ओव्हर देअर. त्या ठिकाणी अर्जुनाच्या रथावर ते रक्षक होता, या ठिकाणी तो कसा होता. दोन्ही ठिकाणी ऑफशूट अहंकार उतरवला. मेन रिझन टू रक्षा. तो जो रक्षा जो आहे ते हनुमंतांनी भीमाची इथे कशी केली. काय आहे की तिथे जो ज्या ठिकाणी तो बसला होता त्यांनी त्यावेळेला म्हटलंय की तुझा अहंकार उतरवण्याचा माझा मूळ हेतू नव्हता, पण तुला शाप मिळू नये म्हणून मी तुला इथे अडवलं. आता शाप का मिळू शकत होता त्याला, कारण त्याच्या पुढचा जो रस्ता आहे इट वॉज अज्युम इट इज ओनली फॉर देवयोनी. मनुष्य योनीमधला गृहस्थ म्हणजे माणूस त्या मार्गात देव मार्ग होता, त्या मार्गावर फक्त देवतुल्य किंवा देव आणि ऋषीच चालू शकत होते. गृहस्थाश्रमी माणूस त्याच्यावर पाय ठेवू शकत नव्हता. ठेवला असता तर एखादा देवाचा किंवा ऋषीचा शाप बसला असता, आणि शाप बसला असता तुला भोगावा लागला असता. तो शाप तुला मिळू नये, तू त्या देवमार्गावर तू जाऊ शकत नाहीस म्हणून तुला म्हणजे मी जे मार्गदर्शन म्हटलं इट इज मार्गदर्शन ऑफ दिस काइंड की तुला शाप मिळू नये म्हणून त्यांनी त्याला तिथे अडवलंय. त्याला तिथे अडवून ठेवलं की तू याच्या समोर जाऊ नको. 2 रेफरन्सेस महाभारतातले हनुमंताचे, त्याच संदर्भात श्रीकृष्णाचे रेफरन्स. हा समजा पूर आहे, नॅचरली दिस इज गोइंग टू बी व्हॉट, दिस इज ऍक्च्युअली युअर शरीर. हे शरीर कशामुळे चालू आहे. किती प्राण आहेत. 5 प्राण आहेत. आणि हा लोकनाथ बॉस हा जो प्राण आहे या प्राणाची विशेषता अशी आहे, हा जो शंकर आहे याची विशेषता माहिती आहे. कोणी गेला इथे या ठिकाणी. The beauty about this temple is that there is a Shivlinga available and that Shivlinga is available 364 days inside water. पाण्यामध्ये येते. फक्त एक दिवस महाशिवरात्रीच्या दिवशी 1 तासाकरता त्यातलं पाणी आटतं. 1 ते 1.5 तास म्हणजे फॉर अ व्हेरी स्मॉल अमाऊंट ऑफ टाइम पाणी नसतं. त्यावेळेला ते दर्शनाकरता उघडं असतं. त्याच्यानंतर याचं दर्शनच होत नाही, याची प्रतिकृतीचे दर्शन घ्यावं लागतं, कारण इट इज डीप इनसाइड अँड इट इज इनसाइड विथ वॉटर. हा जो प्राण आहे दिस इज नरिशमेंट, संवर्धक. याचं दर्शन अत्यंत दुर्लभ आहे.
हे दर्शन फक्त काही पुण्यवान लोकांनाच होईल, सर्व जणांना याचं दर्शन होऊ शकत नाही. हा अत्यंत दुर्लभ प्राण आहे. याचं दर्शन ज्याला मिळतं त्यावेळेला हे सगळे प्राण तुमच्या कंट्रोलमध्ये असतात, आणि ज्या वेळेला हे प्राण कंट्रोलमध्ये असतात तुम्हाला मिळालेली असते समाधी. Who is capable of doing रक्षा? तुमच्या देहाचं रक्षण कोण करत आहे? आत्म्याचं रक्षण देह करतो. आत्मा तर सोडून जाणार आहे देहाला. देह आहे म्हणून आत्मा आहे. कुठल्या तत्वाचा रक्षकाचा अधिकार आहे? वायू तत्व इज ऑलवेज फॉर रक्षण. नोट इट डाउन. वायू तत्व इज रिस्पॉन्सिबल फॉर रक्षण. म्हणून जितके बलवान आहेत ते सगळे वायूचे प्रतिनिधी. तो भीमसेन सुद्धा मरुताचाच मुलगा आहे. भीमसेन इज बेसिकली हनुमान इज अगेन मरुत. जितके शक्तीचे उदाहरण आहेत ते सगळे वायूच्या संदर्भात आहेत. वायू इज ऑलवेज रिस्पॉन्सिबल फॉर रक्षण अँड बल. आलं लक्षात? नाउ वन ऑफ देम इज बेसिकली विथ बेडी. द स्टोरी असोसिएटेड इज व्हॉट व्हेरी सिम्पल, की हा जो हनुमंत त्यांनी ठेवला होता त्याला सांगितलं की तो इतका नटखट होता की त्याच्यासमोर आलेले प्रसाद पटकन जाऊन खाऊन घ्यायचा सगळं. कपी वानर असल्यामुळे वानर चेष्टा करेल तर हाच करायचा. तर याला कंट्रोलमध्ये ठेवणं कठीण होतं म्हणून याला बांधून ठेवलं. इट इज इन द बंधना. And this is what is the first thing which you have to visit before you actually enter into this. हे द्वारावर आहे. जगन्नाथाच्या द्वारावर हा बेडी हनुमान आहे. त्याच्यानंतरच पूर्वीचं दर्शन होणार आहे. जोपर्यंत तुम्ही याला कंट्रोलमध्ये आणत नाही तुम्ही आतमध्ये जाऊ शकत नाही. आतमधल्याचं संवर्धन याच्यानी होणार आहे. त्याचं दर्शन फार दुर्लभ आहे. इट हॅपन्स ओनली वन्स इन अ इयर. असं वन्स इन अ इयर म्हणून दुर्लभ आहे. बट दिस इज व्हॉट इज द बलम. Now, how do we correlate it with the astrology? Where do we correlate it? Panchapran, to be correlated in astrology, 9th house related we already have seen. Where are we going to correlate? Hanuman. बोला. हा बोला. अरे हो यार मी पाहिलंच नाही. 2 मिनिट क्लासच घेतोय अजून. सोडतो थोड्या वेळ मग पाहतो. पंचप्राण अधीन झाल्याचे कोणती अवस्था? अरे हो, पण पंचप्राणचे झाले त्याच्यामुळे रक्षण होत आहे. वायूच रक्षण करणार आहे. तर हे कारण पूर आहे. तर हे त्याचे 5 प्राण आहेत. त्या प्राणाच्या बरोबर हा देव उभा आहे.
देह म्हणजे बेडी नाही. हा देह इज व्हॉट इज दिस लगन. पास्ट इज व्हॉट इज दी एक्झल्टेड अवस्था, अहंकार त्याग. त्याचं स्पीपिंग इज व्हॉट इज द 9th हाऊस, दॅट इज नवमांश, तिकडे गेला. या देहाचं रक्षण करणारे हे पंचप्राण आहेत, ते हनुमंताच्या याच्यात आहे. तर देहाचं रक्षण करणारे हाऊसेस कुठले आहेत? देहाचं रक्षण करणारे हाऊसेस कुठले आहेत? देहाला दिशा द्यायचं काम केंद्र करते. उपचय स्थान, उपचय स्थान 3, 6, 10 and 11. 3, 6, 10, 11 are these 4. Three, 6, 10, 11. सध्या लिहून ठेवा, पुढे तुम्हाला ज्या लक्षात येईल 3, 6, 10, 11 हे उपचय स्थान म्हणजे काय आहे ते. आता ते म्हणजे तुम्ही वापस जाऊन ते समजू शकता की आपण त्यावेळेला काय शिकलो. आज सध्याच्या घटकेला वी आर नॉट गेटिंग इन टू मच ऑफ लाईक बिकॉज दिस वी विल डू इट ग्रॅज्युअली त्याच्यामध्ये. सध्या तुम्ही फक्त लिहून ठेवा की these 4 are basically represented by what? The 5th one. 3, 6, 10, 11 हे 4 झाले. Out of this, the Bedi Hanuman is basically 3rd house, which is house of Maithun. Sexual desires. 3rd is basically sexual desires. This is to be kept always under control. Bedi, Bandhan. आणि याचं जे संवर्धन होणार आहे लोकनाथ, त्याला हे हा जगन्नाथ आहे, जग. आणि ते लोक शब्द रचना बघा कशी सुरेख केली त्यांनी. याला जगन्नाथ म्हटलं तर त्याला लोकनाथ म्हटलंय. हा जगाचा नाथ आहे, हा सगळ्या सर्व लोकांचा पब्लिक. हा इथे विश्व आहे. म्हणजे याचं दुसरं स्वरूप कुठलं आहे? हा देह आहे, पूर आहे. हे कोणाचा देह आहे? हा अख्ख्या जगाचा नर आहे. जग याला दुसरा शब्द कुठला आहे? विश्व. आणि विश्व आणि नर मिळून कुठला शब्द तयार होतो? तो त्याचा त्या सगळ्या जगाचा नाथ होईल, तोच परत महादेव, वैश्वनर. तो म्हणून रोज घरी करायचा असतो या पंचप्राण्यांच्या, त्याची आयुती द्यावी लागते जगन्नाथाला. येस, वैश्वनर इटसेल्फ इज बेसिकली गिविंग लाईक आहुती. हा जो यज्ञ चालू आहे, हे प्राण इज बेसिकली डुईंग यज्ञ. प्राण यज्ञ चालूच आहे कंटिन्युअस. 3, 6, 10, 11च्या चक्रामध्ये तुम्ही सतत राहणार. यू विल ऑलवेज बी इन दॅट. This is considered as itself. So those who do not perform Vaishvanar at their places daily should at least visit Puri and do it once, so that at least once you will get that, like ते झालं एक. कमीत कमी सगळ्यांनी रोज घरी करावा. It is what is practice. It is what is preached also. सर्व लोकांनी घरी वैश्वनर करावा. म्हणून ते काय एक अग्निकुंड असतं, अग्निकुंडामध्ये we have to give the प्रसाद. तो अग्नीला मिळाल्याने तो सगळीकडे जातो. Is what is assumed. हा वैश्वनर इथे आहे. हा लोकनाथ आहे. लोक इज बेसिकली पब्लिक. पब्लिक इज इंडिकेटेड बाय चंद्र. 4th हाऊस चंद्र. सो इट इज बेसिकली चंद्र. तो चंद्राच्या संदर्भात त्याचं काम आहे. दॅट इज वाय इट इज लोकनाथ. अँड धिस इज बेसिकली गिविंग द संवर्धन डायरेक्शन. सो धिस इंडिकेट्स ऑल 4 केंद्रास इन्क्लुडिंग 10th.
Loknath is basically 10th house, means basically 4th house. That gives you the complementary all the kendras, 4, 7, 10. These 4 are basically 3, 6, 10, 11. Out of this, Vedi Hanuman is basically 3rd house. Then there is somebody said इथे काहीतरी हे आहे, कोणार्क झालं तुमचं, कोण समजलं कोणार्कचा काय प्रकार आहे म्हणून. Why do we visit कोणार्क? काळ चक्र समजा तुम्हाला तुमचं विपरीत जात असेल, इफ एट ऑल देर इज समथिंग विच इज गोइंग लाईक काळ चक्राचा विपरीतपणा दाखवण्याचा अधिकार कोणाकडे आहे? हु इज कॅपेबल ऑफ getting your wheel in a reverse direction? Rahu. So if a person is influenced by Rahu and it is behaving more like a Rahu, then the best place to have a remedy is to visit a Konark temple. Of course it is 100% diminished. Now there is nothing, it is only the last remains are there. But the Konark place is an indication of getting a direct remedy for the for the Rahu's effect. कारण तो काळ चक्राच्या विपरीतीला बाहेर आणू शकतो. इट इज कोणार्क इज बेसिकली इंडिकेशन ऑफ व्हॉट? कालचक्र. लाकडाच्या काय फ्रोझन अवस्था आहे? लाकूडच का, स्टील का नाही, लोखंड का नाही? लाकूड जिवंत असून स्थिर आहे. करेक्ट, व्हेरी करेक्ट. लाकडामध्ये जिवंतपणा असतो. लाकूड जिवंत असतं, त्याच्यामुळे लाकूड मरतंय. मेलेलं लाकूड सुद्धा असतं आणि जिवंत लाकूड सुद्धा असतं. नॉर्मली लाकूड जोपर्यंत झाडामध्ये असतं, वी अज्युम दॅट इट इज जिवंत, पण ते झाडापासून तुटल्यानंतर सुद्धा काही वेळ जिवंत राहतं. तर लाकडामध्ये आपल्या होल पासून तुटल्यानंतर व्हेन इट बिकम्स पार्ट, स्टील इट हॅज अ कॅपॅसिटी टू बी अलाइव्ह, म्हणजे जिवंत राहण्याची लाकडाकडे कला आहे. अरे बंद कर रे बाबा, स्फोट झाला का? रवी आहे. सो दिस इज व्हॉट इज लाकूड. नाव जिवंत लाकूड इज इंडिकेटेड बाय गुरु, मेलेलं लाकूड इज इंडिकेटेड बाय शनी. तुमच्या